गडबड झाली होती हायकोर्टच्या एक्झाम मध्ये, जिथं माऊस काम करत नव्हते, कीबोर्ड काम नव्हते करत. त्याच्यानंतर इथं जे स्टुडंट्स आंदोलनाला बसले होते, त्या आंदोलनाचं सगळ्यात पहिलं मोठं यश तर हे आहे की कोर्टाने त्याची दखल घेतलेली आहे आणि कोर्टाने म्हणले जिथे जिथे हे सगळं प्रकार घडलाय तिथं ते एक्झामाइन करतील ते गोष्टी, आणि त्यानंतर जे काही कारवाई करावं लागेल ती करतील ते. आणि त्याच्यानंतर आता सगळ्या स्टुडंट्स मिळून असं ठरवलेलं आहे की 1 आठवडा देत आहेत रिक्वेस्ट अल्टिमेटम. 1 आठवडा, एका आठवड्यात जर रिएक्झामिनेशन वर काही निर्णय नाही आला किंवा ज्या बाकीच्या डिमांड्स केल्या होत्या की ऑफलाईन एक्झाम जी झाली पाहिजे, दुसरं जे सेंटर्स आहेत ते ब्लॅकलिस्ट झाले पाहिजे जितके गडबडीचे सेंटर्स आहेत, आणि ज्या कंपनीला टेंडर दिला होता सर्व्हरचा, त्या कंपनीच्या अगेन्स्ट ऍक्शन जर नाही घेण्यात आलं, एका आठवड्यात जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही, तर हे जेवढे स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील. आणि पुढचा 1 आठवडा आहे, कोर्टांनी याच्यावर दखल घ्यावी आणि स्टुडंट्सचा जो विश्वास कुठे ना कुठे हरवतोय, संस्थेवरनं असो परीक्षा प्रणालीवरनं असो, त्याला तो विश्वास वापस जिंकण्यासाठी स्टेप्स घ्याव्यात. कारण की स्टुडंट्स अतिशय निराश आहे. हा फक्त संभाजीनगरचा मुद्दा नाहीये, हे नांदेडलाही झाले, नाशिकलाही झाले, कल्याणलाही झाले, पुण्यालाही झालेले, तर अमरावती, अकोला, तर म्हणजे असा एकही जिल्हा नाही जिथं असं घडलेलं नाहीये. तर हे आता राज्यभराचा मुद्दा आहे आणि जर पुढच्या एका आठवड्यात याच्यावर काही पॉझिटिव्ह स्टेप्स घेतले नाही, रिएक्झामिनेशन वर काही आलं नाही, तर हे राज्यस्तरीय आंदोलन होईल, छत्रपती संभाजीनगर मध्येच होईल, जिथं पूर्ण राज्यभरातील मुलं मुली येतील आणि डिमांड करतील रिएक्झामिनेशनची. तर आमची परत विनंती आहे की आणि हायकोर्टने त्यांच्या अंडरच एक्झाम घ्यावी, अशा कुठे थर्ड पार्टी कडून एक्झाम नाही घ्यावी, त्यांच्यावर भरोसा नाही ठेवू शकत. त्यांच्यावर भरोसा ठेवल्यामुळेच आज हा सगळा भोंगळ कारभार झालेला आहे. तर 1 आठवडा आहे, एका आठवड्यात आम्ही विनंती करतो तुम्ही स्टुडंट्सच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा. जर मागण्या मान्य नाही झाल्यात तर दुसरा काही उपचार राहणार नाही, दुसरा काही उपाय राहणार नाही. एका आठवड्यानंतर संभाजीनगर मध्येच एक राज्यव्यापी आंदोलन होईल रिएक्झामिनेशन साठी, आणि त्याच्यासोबतच जी काही शिक्षा प्रणाली आहे, ऑनलाईनच्या ज्या गडबडी आहेत, मग हा मुद्दा त्याच्यापेक्षाही मोठा बनेल, फक्त एका परीक्षेपुरता मुद्दा राहणार नाही. आता बाकी जे इथलचे स्टुडंट्स आहे ते बोलतील. बताया गया है कि स्मूथली कंडक्टेड। अरे हमारी शिफ्ट की एग्जाम हुई नहीं, ली नहीं, कंडक्ट ही की नहीं है। वो नोटिफिकेशन में आए तो उस नोटिफिकेशन का हम रिस्पेक्ट करते हैं और पूरी तरह से उसकी जांच करके फिर से री एग्जाम कंडक्ट करेगा, ऐसा हमारा रिक्वेस्ट अल्टीमेटम ऑनरेबल कोर्ट को है, जो हमें पूरा भरोसा है कि वो जरूर करेगी. ओके. रिझन साठी तोच विद्यार्थी आहे का परीक्षेला बसणारा हे पण आपल्याला माहित नाही. चेकिंग केलेले नाही, कोणाचे आयडी प्रूफ तपासलेले नाही किंवा बायोमेट्रिक तपासलेले, स्क्रीनवरती फोटो नाहीये. कारण आपण आम्हाला म्हणजे साईडच्या सुद्धा हा पण एक म्हणजे आमच्या मनातला गैरसमज असू शकतो की तो विद्यार्थी पण विद्यार्थी असू शकतो. तर हे सगळं टाळण्यासाठी त्यांनी एक्झाम रिकंडक्ट करून ही बायोमेट्रिक प्रणाली तुमचं पूर्ण स्टुडंटचं व्हेरिफिकेशन करूनच एक्झामिनेशन कंडक्ट केली. आणि कोर्टामध्ये म्हणजे आतापर्यंत जशी एक्झाम कंडक्ट करण्यात आली आहे कोर्टाकडून, तर ही एक्झाम पण परत कोर्टानंच कंडक्ट करावी अशी आमची इच्छा आहे. बरेच प्रयत्न करतात. 2-2 वर्षानंतर ही ऍड येते. 8-8 महिने परीक्षा अभ्यास करून प्रॅक्टिस करून आज या 10 मिनिटासाठी, या 10 मिनिटाच्या नोकरीसाठी इतके प्रयत्न केले आणि ह्या 10 मिनिटात जो खेळ उडालाय त्यात सगळेजण हादरून गेलेत. ही परीक्षा, ह्या परीक्षेकडून आम्हाला खूप 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 अपेक्षा होत्या, पण वाटलं नव्हतं की ही ऑन द स्पॉट आम्हाला असं कळालं की स्क्रीन टू स्क्रीन झालीये, जे नको व्हायला पाहिजे होतं. ज्या गोष्टी आमच्यापासून लपवण्यात आल्या त्या एकदम समोर आल्यामुळे सगळेजण घाबरले आहे, नाराज झाले आहे. पण आता ही परीक्षा रद्द करण्यात यावी आणि ही एक्झाम पुन्हा रिकंडक्ट करण्यात यावी अशी न्यायालयाकडे, ऑनरेबल हायकोर्टकडे आमची विनंती आहे. जर न्याय व्यवस्थेच्याच परीक्षेत हा गोंधळ व्हायला तर मग आम्ही जायचं कोणाकडे? मग दादा काय, तर सर्वांना आव्हान आहे. हा प्रश्न काय माझा वैयक्तिक नाही, यांचा नाही, त्यांचा नाही, तर सर्व जिल्ह्यातल्या गोरगरीब मुलांच्या जे ज्युडिशियल सिस्टीमवर विश्वास ठेवून एक्झाम द्यायला आले होते त्या सर्वांचा आहे. आणि वैयक्तिक सेंटरचं मर्यादा न ठेवता पूर्ण जिल्ह्यात जेवढे
एक्झाम सेंटर होते, त्या सर्व एक्झाम सेंटरवर ही धांदली उडालेली आहे. सर्वच एक्झाम सेंटरवर गैरप्रकार घडलेले आहेत. तर माननीय कोर्टाने जे रिस्पेक्टेड ऑनरेबल कोर्ट जे म्हणतो त्याचा विश्वास आणखी जर स्ट्रॉंग ठेवायचा असेल तर या गोष्टीकडं लवकरात लवकर लक्ष घालून त्यावर आम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह बातमी द्यायला पाहिजे. त्यांना आम्ही रिक्वेस्टेड 7 दिवसाचं रिक्वेस्टेड अल्टिमेटम देऊ दादा. तर त्या बाबतीत त्यांनी दखल घ्यायला पाहिजे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. कारण न्याय व्यवस्था जर आम्हाला न्याय देऊ शकत नसेल तर मग आम्ही जायचं कोणाकडे? मग त्यावेळेस आम्हाला संविधानानं दिलेला अधिकार आहे, प्रोटेस्ट करू शकतो आम्ही. तर ते राज्यभरात मग आमच्याकडून विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येईल. बस. थैंक जो सुबह कोर्ट की एग्जाम थी यहाँ पर संभाजी नगर और महाराष्ट्र में, पूरे महाराष्ट्र में ये एग्जाम थी. इसमें बहुत ही बड़ी धांधली हुई है. जहाँ जहाँ ये एग्जाम थी कहीं पर भी कंप्यूटर ठीक से नहीं चल रहे थे, कहीं पर कीबोर्ड ठीक से नहीं चल रहे थे, तो कहीं पर सर्वर ही नहीं चल रहा था. 10 मिनट के अंदर स्टूडेंट्स लॉग आउट हुए और बहुत सारे मेजोरिटी ऑफ द स्टूडेंट्स वो फेल हो चुके बिना एग्जाम दिए या बिना एग्जाम खत्म हुए. तो ये पूरी तरीके से सिस्टम का फेलियर है. इसके वजह से सुबह 9 बजे से यहाँ पर स्टूडेंट्स आंदोलन पर बैठे हुए थे और इनके आंदोलन की सबसे पहली बड़ी जीत जो हुई वो ये है कि हाईकोर्ट ने इस आंदोलन की दखल लेते हुए एक नोटिफिकेशन इशू किया है कि वो एक्नॉलेज कर रहे हैं कि कुछ गड़बड़ियां हुई है एग्जामिनेशन में. उस एग्जामिनेशन में जो गड़बड़ियां हुई है उसके ऊपर वो देखेंगे, एग्जामाइन करेंगे और वो उसके बाद उसके ऊपर स्टेप्स लेंगे. लेकिन इससे अभी स्टूडेंट्स सेटिस्फाइड नहीं है कंप्लीटली. इसलिए स्टूडेंट्स अभी 1 वीक का अल्टीमेटम देते. 1 वीक के अंदर कुछ पॉजिटिव स्टेप्स लिए जाए. पहला स्टेप्स हो सकता है री एग्जामिनेशन, जो स्टूडेंट्स की सबसे बड़ी डिमांड है. हाई कोर्ट के अंडर ही ये एग्जामिनेशन लिया जाए, किसी थर्ड पार्टी वेंडर या इसके नीचे नहीं होना चाहिए. री एग्जामिनेशन ली जाए और उस डायरेक्शन में अगर हाई कोर्ट स्टेप लेता है अगले 1 हफ्ते के अंदर, तो मुझे नहीं लगता स्टूडेंट्स को कोई इशू होगा. लेकिन ऐसा कोई भी अगर पॉजिटिव स्टेप नहीं दिखता है तो इन स्टूडेंट्स के पास कोई और ऑप्शन नहीं बचेगा. इन्होंने डिसाइड किया है कि अगर 1 हफ्ते में कोई पॉजिटिव स्टेप नहीं आता है तो ये लोग फिर से आंदोलन पर बैठेंगे ठीक 1 हफ्ते बाद. और वो जो आंदोलन होगा वो बहुत बड़ा होगा. वो पूरा राज्य स्तरीय आंदोलन होगा जहां पर पूरे राज्य से यहाँ पर छत्रपति संभाजी नगर में सारे स्टूडेंट्स आएंगे और जब तक उनकी डिमांड्स मानी नहीं जाती तब तक वो प्रोटेस्ट करेंगे.